म्हणतो मला बस झाले बाबा, एवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता, पैशासाठी द्या. इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी? अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार, देणार, बदनाम करणार. मग हे जुळणार म्हणून मग ते गोळ्या आणणार, जेवणात घालणार, किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची. मग ते तसे डाव. तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का? धनंजय मुंडे असं म्हटले त्यांचा माझा काही संपर्क नाही, जरांगेंचे संपर्क नाही का? तो संपर्क नाही. ते त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजे सरकार. मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय. हे आता फक्त ओबीसी जाडून लपायला लागलाय. याच्या आधी जाती जाडून लपत होता, आता ओबीसी जाडून लपत होई. तुम्ही असं केलं, ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, ते बोलायला हे त्यांच्या मोबाईल मध्ये आहे, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावरही भेट झाली नसली. Guys, please subscribe my YouTube channel linked in profile.